समाजासाठी काहीतरी करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी चंद्रकांत दादा पाटील ठामपणे उभे असतात, त्यांना मदत करतात असं मत बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनाही हा अनुभव आला। देशी वाणांचं संवर्धन करण्यासाठी राहीबाई प्रसिद्ध आहेत। त्यांच्या कामाचं देशभर कौतुक झाले आणि त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले। देशभरातील अभ्यासक त्यांच्या घरी भेटी देऊ लागले, पण ते पुरस्कार ठेवायला येणारे अभ्यासक तसेच विद्यार्थ्यांना बसायला आणि बियाणांची साठवणूक करायला राहीबाईंकडे जागाच शिल्लक नव्हती। कंटाळून त्यांनी हे काम सोडून देण्याचा विचार केला। मात्र त्याच वेळी त्यांची भेट चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी झाली। काम सोडून देण्याचा विचार राहीबाईंनी त्यांच्याकडे व्यक्त केला तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी 1 महिन्यात घर बांधून पूर्ण करून दिले आणि स्वतः त्या घराच्या उद्घाटनासाठीही गेले होते। त्यामुळे दादांचे उपकार आपण कधीही विसरणार नाही अशी भावना राहीबाई यांनी व्यक्त केली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। खूप कमीपणा यावं लागला त्या कामाचा। मग मी पुण्यात गेले पुरस्कारानिमित्त, तिथे लोक पुरस्कार घेऊन मन व्यक्त करीत, इथं पुरस्कार भेटला, तिथं भेटला, 2 भेटले, 3 भेटले। मला लय त्या लोकांचं विशेष वाटलं। मला एवढे पुरस्कार भेटले, पण हे पुरस्कार घेऊन करतात का हे लोक, एवढं मन व्यक्त करतात। आणि मग मी ते जाऊन खरोखर म्हणले, एवढं पुरस्काराचं नाव सांगतात, मला किती भेटले हे सांगता नाही येणार म्हणले, पण यांना ठेवायला जागाच नाही म्हणले। आणि काय करू या पुरस्कारांनी, काय माझं पोट भरत आहे का? मी ह्याच भाषेमध्ये सर बोलले, माझं काम मोठं आणि भूषण खोटं म्हणलं। माझ्या इथे 4 पाहुणे येतात, कॉलेजचे मुलं येतात, लाईट पण नाही, मला बी ठेवायला जागा नाही, आणि हे लोक एवढं मन व्यक्त करताय। माझे ते पुरस्कार किती फुटून आणि किती मी फेकून दिलेत म्हणले, हे नाही मला विचार सांगता येणार। पण ही माझ्याकडे पैसे असतं तर मी शेड बांधला असतं, पण त्याला माझ्याकडे पैसे नाही, हे काम करावं का सोडून द्यावं? मग चंद्रकांत दादा पाटील म्हणतो, ताई हे काम तुम्ही सोडू नका, हे काम समाजाचं खूप महत्व। आणि मी तुम्हाला एक घर आणि एक बीज बँका बांधतो म्हणले। दादा मला जर घर बांधलं मी जलंबर उपकार नाही विसरणार, आणि मला नको बांधू, मी आहे त्याच घरात राहील, पण माझ्या आलेल्या पाहुण्यांना आलेल्या विद्यार्थ्यांना दिलं बांधून ना, तर तुमचे उपकार मी मर्यापर्यंत नाही विसरणार। त्यांनी मला 1 महिन्यात एवढं घर बांधून दिले, आजही ते घर समाजासाठीच मी वापरते। नवीन जे आहे ना हे त्यांनी बांधून दिले, तर ते आजही सगळं समाजासाठी आहे। आणि उद्घाटनाला आले होते ना, मग उद्घाटनाला आले होते, त्यांनी मग एक बहिणीचंच नातं लावलंय, तर त्यांचे उपकार नाही मी कधी विसरणार। आणि काही एक बहीण म्हणून भेट दिली म्हणून मग बहीणचं नातं लावलं। मी त्यांना रक्षाबंधनच्या दिवशी बियांच्याच लाख्या पाठवते। मी इथं रांगोळ्या दिवाळीला बियाच्या काढते, आकाशकंदील बियांचा, गणपती बियाचा, रक्षाबंधनला लाख्या पण बियाच्या, आणि त्यांना लाख्या देऊ लागले, तर आता माझ्याकडं जास्त लोक इथं महिनाभर लाख्या बांधा येऊ। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।